हॅलो स्टुडंट, C22 कॅम्पसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर जर तो व्हिडिओ तुम्ही अजून सुद्धा बघितला नाही तर आजच जाऊन बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेज कव्हर केलेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय आज वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, जे महाराष्ट्रातलं टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमधलं एक कॉलेज आहे. त्याच्याबद्दल आज आपण कट ऑफ, त्याच्या प्लेसमेंट, त्याचे फी स्ट्रक्चर आणि त्याची कॅम्पस लाईफ हे पूर्ण काही या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून सुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर वालचंद कॉलेजचं जर एक बेसिक माहिती बघायला गेलो तर हे जे कॉलेज आहे हे 1947ला चालू झालेलं आहे आणि हे जे कॉलेज आहे ते इंडियाज ओल्डेस्ट प्रीमियर गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मधलं एक कॉलेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला 90 एकरचं कॅम्पस बघायला मिळणार आहे कॉलेजमध्ये आणि या कॉलेजमध्ये UG, PG आणि डिप्लोमा प्रोग्राम दिले जातात इंजिनिअरिंग कोर्सेससाठी. त्यानंतर हे कॉलेज जे आहे ते चांगलं एकदम टॉप प्लेसमेंट आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग अकॅडमिकसाठी ओळखलं जातं. हे कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून तुम्ही ठेवू शकता. जर कट ऑफचं बोलायला झालं तर या कॉलेजचे मागच्या वर्षी जे आपण काही कट ऑफ्स घेऊन आलोय, या कॉलेजचे 2 डिव्हिजन्स येतात. एक एडेड डिव्हिजन आहे आणि काही ब्रांचेससाठी एक अनएडेड डिव्हिजन सुद्धा आहे. त्यामध्ये कट ऑफ हे वेगवेगळे आहे, सो त्याचे कोड्स पण वेगळे असतात. तर आपण इथं फक्त एक पाच ब्रांचेस घेऊन आलोय. तुम्हाला जर त्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्याबद्दल एक डिटेल माहिती घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचं बघायला झालो तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा 97.49 आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा 99.43, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 98.49, AIML 99.04 आणि IT ब्रांचचा कट ऑफ हा 99.24 आहे. आता याच्यामध्ये अनएडेड डिव्हिजनचा कट ऑफ आपण मेन्शन केलेला नाहीये. जर तो कट ऑफ तुम्हाला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरचा नंबर आहे त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि जर असेच अपडेटसाठी तुम्हाला अजून सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. जी महाराष्ट्रातली म्हणजे एनरोल इंजिनिअरची महाराष्ट्रातली टॉप इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी चालू झालेली आहे. या बॅचमध्ये तुमची 1-to-1 काउन्सिलिंग बॅच राहणार आहे पूर्णपणे. याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांचबद्दल गायडन्स केलं जाणार. एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिल्या जाणार कॅप राऊंडसाठी. ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये बनवण्यासोबतच तुम्हाला फिलिंगचा सुद्धा सपोर्ट दिला जाणार आणि याच्यामध्ये ही एंड टू एंड ॲडमिशन सपोर्ट राहणार. कारण एनरोल इंजिनिअरकडे एक्सपिरियन्स आणि ट्रस्टेड मेंटर्स. ही जी बॅच आहे ही 1-to-1 असल्यामुळे याच्यामध्ये खूप लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्हाला सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग बॅचला एनरोल करायचं असेल तर स्क्रीनला नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या बॅचमध्ये आता डिटेलमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तुम्ही स्क्रीनला बघू शकता. ज्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड्स. पूर्ण जेवढे कॅप राऊंड्स आपल्याकडे होणार आहेत तेवढ्या कॅप राऊंड तुम्हाला गायडन्स दिला जाणार आहे. स्पॉट राऊंड आणि ILS राऊंडमध्ये तुम्हाला गायडन्स आणि सपोर्ट दिला जाणार. कारण स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड असे राऊंड्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटेजला सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्याला 30%, 25% आहे तो विद्यार्थी आज महाराष्ट्रातल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहे आणि तिथं त्या टेक्निकल ब्रांचेसला शिकतोय. मला मेन्शन करायचं टेक्निकल ब्रांच, तर टेक्निकल ब्रांचेसला जो शिकतोय याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट कॉल सपोर्ट प्रोव्हाइड केला जाणार आहे. तुमच्यासोबत मेंटरचे नंबर शेअर केले जातील. कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला बनवून दिला जाणार. सेम ऑप्शन फॉर्म सर्वांना राहणार नाही, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म राहणार आहे. कंप्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत कंडक्ट केलं जाणार आहे. डेडिकेटेड मेंटरची टीम तुम्हाला राहणार आहे पूर्ण ॲडमिशन जोपर्यंत तुमची कन्फर्म होत नाही तोपर्यंत. त्यानंतर फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग सपोर्ट तुम्हाला दिला जाणार आहे. आणि ही बॅचची 1-to-1 काउन्सिलिंग बॅच असल्यामुळे खूप लिमिटेड सीट्स आहेत. तुम्ही याची जी नवीन बॅच आहे ती उद्यापासून चालू होणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून त्या बॅचमध्ये एनरोल करू शकतात किंवा प्राइजिंगसाठी एन्क्वायरी करू शकतात. कारण ऑलरेडी तुमच्यासारख्या 5,000+ मुलांनी ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं मागच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये त्यांनी ती बॅच घेऊन त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळवलेलं आहे. जर प्लेसमेंटचं बोलायला झालं तर प्लेसमेंट हे 2024-25 सालचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. त्यामध्ये 85+ ड्रीम ऑफर्स होत्या. 90% ओव्हरऑल प्लेसमेंट या कॉलेजचे आहे. त्यामध्ये 480+ ऑफर्स हे ग्रॅब केलेल्या होत्या मुलांनी ॲन्युअली. त्या 120+ ॲन्युअल रिक्रुटर्स या कॉलेजला व्हिजिट करतात. त्यापैकी 40% हे कोअर ब्रांचेसचे रिक्रुटर्स आहेत. 160+ हे ॲन्युअल इंटर्नशिप या कॉलेजला ऑफर केल्या जातात विथ स्टायपेंड. त्यानंतर त्या कॉलेजचं जर ॲव्हरेज पॅकेज बघायला झालं तर 10.7 LPA जे कॉलेज पुण्यातल्या चांगल्या कॉलेजला हे ॲव्हरेज पॅकेज बीट करतं. त्यानंतर हायएस्ट पॅकेज जर बघायला गेलो तर 150 LPA म्हणजेच 1.5 करोड हे हायएस्ट पॅकेज या कॉलेजचं बघायला मिळते. जर इंडस्ट्री पार्टनर्स आपण बघायला गेलो तर स्क्रीनवरती काही इंडस्ट्री पार्टनर्स तुम्हाला दिसत असतील.
त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे ब्रँड्स इथं आहेत की गोल्डमॅन सॅक्स आहेत, गुगल, ॲमेझॉन, HSBC, IBM, त्याच्यानंतर सर्व्हिस नाऊ, ओरॅकल, असे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे मॅन कंपनीज आहेत त्या यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट इथे आहे, BMCA, सेल्सफोर्स, महिंद्रा, सिटी बँक, खूप साऱ्या टॉप कंपनीज या कॉलेजला व्हिजिट करताय. सो तुम्ही या कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा, कारण या कॉलेजमधून प्लेसमेंटचे रेशो खूप चांगले आहे. जर आपण फी स्ट्रक्चरचं बोलायला झालं तर खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे कॉलेजचे 2 डिव्हिजन असतात, एक एडेड आणि एक अनएडेड. याचे फी स्ट्रक्चर दोघांसाठी वेगवेगळे. तुम्ही स्क्रीनवरती एडेड ब्रांचचं फी स्ट्रक्चर बघू शकतात, जे मागच्या वर्षी व्हॅलिड होतं. तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीसाठी 86,225. जर OBC असेल तर OBCसाठी 69,225 मुलांसाठी. जर गर्ल्स कॅन्डिडेट असेल EWS, EBC, OBC, SCBC तर 69,225 फी पडणार आहे. कारण इथं ट्युशन फी माफ आहे ऑलरेडी, कारण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कॅटेगरीसाठी ट्युशन फी माफ आहे, एक्झामिनेशन फी माफ आहे. बट इथे डेव्हलपमेंट फी तुम्हाला स्लाइटली जास्त बघायला मिळू शकते, जी 39,850 आहे. आणि अदर फी म्हणजे 26,000 तुम्ही बघू शकता. आता जर आपण अनएडेडचं फी स्ट्रक्चर जर बघायला गेलो तर अनएडेडच्या फी स्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट फी 8,000च आहे फक्त. त्याच्यामुळे OBC कॅटेगरीचं जर कोणी स्टुडंट असेल तर त्याला फी इथं 52,777. जर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर फक्त 9,868 पडणार आहे. ओपन कॅटेगरीचा असेल तर 93,686. बाकीचे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर जे एनरोल इंजिनियरच्या मेंटरसोबत तुम्ही कनेक्ट करा. जर या कॉलेजला स्टुडंट लाईफ बघायला झालो, स्टुडंट्स क्लब, त्यानंतर बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर जर बघायला झालो तर खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर इथं आहे. तुम्ही बघू शकता इथे कल्चरल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, सोशल ॲक्टिव्हिटी आणि क्लब ॲक्टिव्हिटीज हे सगळे कंडक्ट केले जातात. एक सेंट्रल लायब्ररी सुद्धा या कॉलेजला तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर वालचंद इन्फॉर्मॅटिक्स सेंटर सुद्धा येते, कॅम्पस नेटवर्क अँड वायफाय. त्यानंतर स्टुडंट इंडक्शन, स्टुडंट स्कॉलरशिप, त्यानंतर स्टुडंट काउन्सिल सुद्धा या कॉलेजला आहे. आणि AICTEची आयडिया लॅब सुद्धा या कॉलेजला अप्रूव्ड आहे. त्यानंतर काही जर इन कॅम्पस हॉस्टेल तुम्ही बघू शकता, हॉस्टेलची इन्फॉर्मेशन सुद्धा आहे. तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन व्हर्च्युअल कॅम्पस टूर सुद्धा घेऊ शकतात. सो ही काही इन्फॉर्मेशन होती वालचंद सांगलीबद्दल. आता ही जी वालचंद सांगलीचं लोकेशन नेमकं कॉलेज कुठं लोकेटेड आहे तुम्ही बघू शकता की जो मिरज रोड आहे त्याच्यावरती कॉलेज लोकेटेड आहे. तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता. ज्या स्टुडंटने एनरोल इंजिनियरची प्रीमियम काउन्सिलिंग बॅच ऑलरेडी मागच्या वर्षी घेतलेली होती त्यांचे काही रिव्ह्यूज आपण इथे घेऊन आलोय. बाकीचे रिव्ह्यूज आपल्या वेबसाईटवर अपलोडेड आहे, तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकतात. त्याच्यामध्ये समृद्धी आहे जिने AISSMS कॉलेज, यश ज्याने VJTI कॉलेज, प्रणय NIT कॉलेज, ऋतुजा सिंहगड कॉलेज, आणि वेबसाईटवरती आपण PICT, VIT अशा बऱ्याचशा कॉलेजचे COEPचे रिव्ह्यू सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत. आणि जर सुद्धा तुम्ही अजून सुद्धा तुमचा पर्सेंटाईल प्रेडिक्ट केला नसेल, फक्त मार्क्स कॅल्क्युलेट केले तर पर्सेंटाईल प्रेडिक्ट करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनला लिंक देणार आहे पर्सेंटाईल प्रेडिक्टरची. तुम्ही ते यूज करून तुमचा पर्सेंटाईल प्रेडिक्ट करू शकता. जर तुम्हाला सुद्धा 1-to-1 काउन्सिलिंग बॅच घ्यायची आहे एनरोल इंजिनियरची, हे सगळे फीचर्स तुम्हाला जर पाहिजे आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला इझी करायचे तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला हेल्प करतील. आणि जर तुम्हाला आणखी काही अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला बघायचे असतील, बाकीचे कॉलेजेस आपण या सिरीजमध्ये घेऊन येतोय, तर आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट मिळणार आहे. आणि आपण लवकरच एक सिरीज घेऊन येतोय मिशन इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती मिळणार आहे. सो अशाच अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि आमच्या काही डाऊट्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, स्क्रीनवर नंबर आहे, आणि आम्हाला कॉल करू शकता. थँक्यू स्टुडंट्स.